ऐकू एक धून एक गीत दुसऱ्या फेरीचा दुसरा मॅच 5 षटकांचा सामना आता इथे सुरुवात होते। संघर्ष करतील जिंका या जंग मारतील चौके छक्के उतुंग हे बघण्यासाठी जमल्यात प्रेक्षक कार्यवाहक सारे आयोजक केला आयोजन छान विजय घरत मामा महान या करी सेनेची शान विजय घरत मामा महान शिवभक्त श्रद्धावान विजय घरत मामा महान। विजय मामा नेता हाय भारी मानतय त्याला जनता सारी हे समाज सेवक परोपकारी गोरगरिबांचा हाय कैवारी हे ठाव हाय साऱ्या ह्या जनलोका पाठीशी कैलास पाटील काका लाखो दिलांची जान विजय घरत मामा महान। थँक्यू वेलकम बॅक। पुन्हा एकदा आलेला सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत आहे। V24 फाउंडेशन आणि आगरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 पर्व 9 पर्वातील आजचा हा ओपनचा क्रिकेट आज मैदानावरती बघतोय। 100चं क्रिकेट पाहिलं, 90चं क्रिकेट पाहिलं, आता तर 50चा धावांचा पाठलाग देखील न होताना आपण पाहिलंय। त्याच्यामुळे हे मैदान आहे ज्यावरती 100 धावांचा पाठलाग होतो, 50 डिफेंड होतात। ऑल सेट ऑल गो सलामी जोडी मैदानावरती सज्ज। मंटी भद्रिके ऑन स्ट्राइक आणि सुमित ऑन नॉन स्ट्राइक। पहिला चेंडू छोटम पुलचा फटका मिड विकेटला चांगलं फिल्डिंग होतं। एक धावे चेंडूवरती पूर्ण सुमित आहे। दुसऱ्या बाजूला बंटी भद्रिके सुमित रोगले आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी वैभव माली हा देखील तयार आहे। मागे आपण सनीचा खेळ देखील पाहिला, त्याच्यामुळे सनी महत्त्वाचा ठरणार आहेत। पण आता जी गोलंदाजी मागच्या आपण इनिंग मध्ये पाहिले धनंजय, त्याच्यावरती चर्चा K11च्या नालासोपारांना तो मॅच पाहिलाय। त्यांना माहिती आहे यांच्या आगे आता 6 षटकामध्ये 50 नाही करता आल्या तर 5 षटकाच्या सामन्यामध्ये त्याच्याहून कमी थांबावं लागणार आहे। यस डेफिनेटली। पुढचा बॉल ऑप्टमच्या बाहेर घेऊन गेला तर पंच मात्र दर्शवत आहेत नो बॉल। क्रीजच्या थोडासा बाहेर हा बॉल मात्र आता डिलिव्हर केलाय का ते मात्र आता पंच दर्शवत आहेत आणि योग्य डिसिजन त्यावेळी पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। नो बॉल आलाय। पुढचा बॉलही फ्रीडचा आपल्याला पाहायला मिळेल। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 2 धावा। बोट पंचांच्या ताब्यामध्ये फिरतायत वैभव माली सध्या गोलंदाजीवरती आपण पाहता। समोर स्ट्राईक एंडला रायगडचा खेळाडू सुमित ढोंगडे। यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर चांगला बॉल पुन्हा एकदा मात्र हाताळलाय। बॅटमध्ये बॉल येत नाही, थोडंसं बॅट आहे ती बॅट मात्र लवकर त्या ठिकाणी फिरत असताना पाहायला मिळेल, त्यामुळे हा बॉल मात्र निघून जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय। डॉट चेंडूची सांगता होत असताना अजून एक पाठीमागे फील्ड केलं गेलंय। गोलंदाजी चांगली आहे। मागचा मॅच पाहिला म्हणून म्हटलं ना K11। आता K11 मधला के काय की फॅक्टर आहे। की फॅक्टर असा आहे की आपल्याला 6 षटकांचा मॅच होता, आता 5 षटकांचा सामना आहे। मग आपल्याला त्या 50च्या आत रोखायचं आहे त्या टीम ईगल बॉईज मुंबईच्या सम्राट या संघाला। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिला तर धावसंख्या धावफलकावरती 2 धावा। तिथे विकेट नाही आले। चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतात वैभवचा बॉल पुन्हा मात्र समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाठला करतायत। बॉल नाही थांबणार। आउटफील्ड फास्ट आहेत आणि बॉल निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। प्रेक्षकाला फक्त बीट करायचं होतं, बिटवीन द गॅप खेळायचं होता आणि बिटवीन द गॅप खेळत असताना सुमित ढोंगडेच्या बॅटमधून हा दर्जेदार क्लासिकल चौकार आलाय। नक्की चर्चा या स्पर्धेची देखील चालेल, जसं विजय चर्चेचा मागचा मॅच देखील चर्चेचा आहे। ज्या धावा डिफेंड गेल्यात या चौकार सुमितच्या बॅटमधून चौकारला धावा बघतो। धावफलकावरती 6 मागे गेला थोडासा पूल केला, चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं। पंचांचा इशारा येतोय।
दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 10 धावा. हा चषक मानाचा आहे, सन्मानाचा आहे, अभिमानाचा आहे आणि प्रतिष्ठेची लढाई सध्या मैदानावरती सुरू आहे दोन संघांदरम्यान. K11 नालासोपारा आणि दुसऱ्या बाजूला ईगल बॉईज मुंबईचा सम्राट अर्थातच NB. पुण्यात आपण पाहिलं तर बॉल खेळण्याचा प्रयत्न, फुलटस बॉल त्याला मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येतात, एक रन तर घेतला, दुसरा धाब्याचा प्रयत्न करायचा आहे परंतु शेवटच्या मोमेंटला थांबवलाय आणि एका सभेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतंय. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर पहिल्या षटकामध्ये वैभव मालेच्या षटकामध्ये रन आला 11, तिथे विकेट नाही आली, हे मात्र निर्णायक आहेत. सुमित ढोंगडे आणि बंटी बद्रिके या दोन खेळाडूंमध्ये एक चांगली पार्टनरशिप आता मैदानावरती उभं करण्याचा प्रयत्न आहे तो होताना पाहायला मिळतोय. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा येऊयात. विजय सातत्याने त्याच गोष्टीचा उल्लेख करतायत. तुम्ही खेळ छान करतायत, सर्व काही गोष्टी प्रॉपर सुरू आहेत, फक्त वेळेची मर्यादा आहे. पंचाने आता दर्शवलं आहे बॅटिंग पॉवर प्ले आहे, तो बॅटिंग पॉवर प्ले आता मैदानावरती घेण्यात आलेला आहे. तुकाराम सर पहिल्या षटकाचा खेळ 11 धावा शेवटच्या 2 बॉलवरती आलेले, त्याच्या अगोदरच्या 2 बॉलवरती आलेले, चौथ्या आणि 5व्या बॉलवरती आलेले 2 चौकार होते, ते देखील निर्णायक होऊ शकत आहेत. ह्याच गोष्टी मात्र मैदानावरती आहेत. मागचा मॅच भारत आता तेच आहे, कारण 11ची सरासरी जर कायम राखली तर कदाचित 55 पर्यंत हा खेळ जाऊ शकेल. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला तर 55 आतापर्यंत दिसतोय. उद्याचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा आहे. उद्या कोपरीचा संघ मैदानावरती खेळेल, शिरगाव संघ खेळेल, नारंगी आहे, संतोष भुवनचा संघ मैदानावरती खेळणार आहे, बोलिन्स वसई जो कोलीवाडाचा संघ खेळणार आहेत, गावदेवी धानीव आणि वसई कोलीवाडा हे 2 संघ आहेत. त्याच्यामुळे धानीवचा संघ, नारंगी, कोपरी, शिरगाव या संघाला उद्याच्या दिवशी खेळताना या मैदानावरती पाहणार आहोत. अपील झालंय आणि त्या पंचांचं बोट वर येण्याच्या अगोदर खेळाडूने देखील सांगितले की यस स्पर्श झालाय. स्वतःहून सांगितलं की यस बॅटची एज लागली होती आणि हे खेळाडू वृत्ती तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ती एक चांगली खेळाडू वृत्ती मोठं खेळाडू असताना मात्र सुमित ढोंगडेनं दाखवून दिलेत. फलंदाज मैदानाच्या बाहेर आल्यात आणि स्वयंनं पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट मिळवल्यात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 11 धावा आहेत, 1 गड्याच्या मोबदल्यात. 1 गडी बाद 11 धावा आणि जशी कहाणी होती मागच्या सामन्यामध्ये सुद्धा तीच कहाणी आता चाललंय. आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये आता थोडासा प्रश्न पडलाय की सकाळपासून ज्या धावा येत होत्या, रन येत होत्या, ते रन गायब कुठे झाल्या? धावा अचानकपणे गायब कशा झाल्या? रन येणं मग कसं बंद झालं? एक तर 2 गोष्टी, आता थोडासा तर गोलंदाजाचा क्लास पाहिला तो वरच्या लेवलचा आहे आणि दुसरा आहे जो टिचून मारा होतोय तोही त्याला कारणीभूत आहे. त्याच्यामुळे शॉर्ट सिलेक्शन फार महत्त्वाचं ठरणार आहे या सामन्यामध्ये. आणि 2 गोष्टीवरती या मैदानावरती नेहमी चर्चा केली जाते की फलंदाजासाठी बेनिफिट असलेलं मैदान आहे, पण आज गोलंदाजांनी दाखवलंय तिथे गोलंदाजानं कशी कामगिरी करायची, कसा टप्पा राखायचा, ऑफस्टंपच्या बाहेर कशी गोलंदाजी करायची, लेन ॲडजस्ट कशी करायची ना, त्या गोष्टी आज गोलंदाजी करणाऱ्या टीमनं मैदानावरती दाखवल्यात. त्यामुळे चर्चेचा विषय तोही असणार आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्यात तर 11 धावा, 1 गडी बाद आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकादरम्यान पुढचा बॉल अक्षय कासार मैदानावरती आलाय. पहिलाच बॉल मात्र त्या ठिकाणी त्यांना बीट केला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. 1.2 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 11 धावा आणि तुकाराम सर जसा विकेट येतोय ना तसा धावसंख्येला कुठेतरी थोडासा ओघ लागतो, त्या धावसंख्या थोडी कमी होत आहेत आणि ते पाहायला मिळालंय ना. त्याला कारण आहे, कारण ज्यावेळेला विकेट जातो त्याचा परिणाम होत असतो. नवीन येणारा फलंदाज आता त्याची ॲक्च्युअल पोझिशन काय किंवा कशा पद्धतीने त्याला खेळायचं आहे याच्यावरती चर्चा ती होत असते. खेळपट्टीवरती टिकून राहायचं आहे, धावा करायच्या आहेत, या द्विधामान स्थितीमध्ये कदाचित असू शकेल. वेळ 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 टाईम 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 वारंवार एकच सूचना आपल्या टीमसाठी करावी लागते. वेळ जो पर्याप्त आपल्याजवळ आहे. अजून 1 मॅच बाकी आहे. पायावरचा चेंडू होता, समोरच्या दिशेनं खेळलाय चेंडू, जोपर्यंत फील्ड करतील मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मिडॉनला येईल, फील्ड करेल. 1 धावा चेंडूवरती. पूर्ण स्कोरबोर्डवरती बघूया धावफलकावरती धावा झाल्या त्या 1 गडी बाद 12 धावा धावफलकावरती लगावल्यात. 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती समाप्त झालात आणि चांगली गोलंदाजी स्वयं यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. अचूक लेंथवरती सध्या तो गोलंदाजी करतोय. जरी पहिल्या षटकामध्ये वैभव मालेच्या षटकामध्ये 11 धावा आल्यात, परंतु स्वयंनं स्वतःला राखून ठेवलंय असंच आता मैदानावरती म्हणता येईल. पुढचा बॉल
फटका छान खेळलाय, हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी असेल का? डेफिनेटली झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावले. एक चांगला कॅच मात्र त्या ठिकाणी कॅरी करत असताना विकेट मिळाली. फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा ते ती त्याच्यावर. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा ते ती त्याच्यावर. एक नजरत करते गार विजय मामा विरारचा थँक्यू. सनी होते, सनीनं घेतलेला कॅच. त्यानंतर आपण पाहिलं तर सनीची ऍक्शन रिएक्शन सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. तुकाराम सर धावफलकावरती धावा पाहिलं तर 12ला 2 विकेट गमावल्यात. ईगल बॉयज मुंबईचं सम्राट अर्थातच NB या संघानं. मंडी भद्रगे मोठा विकेट मागच्या चेंडूवरती प्राप्त केलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचा होता तो, बरोबर मिड विकेटला मिस टाइम स्ट्रोक झालं. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक धावून आले आणि झेल अटिपला गेलाय. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होते यश. तसा रील आणि रिअलचा उल्लेख देखील केला गेला होता, त्याच्यामुळे तो खेळाडू आता मैदानावरती दाखल होतोय. एका बाजूला अक्षय कासार आहेत. यानंतरचा होणारा मॅच आपण सकाळी 4 संघ पाहिले, तिथून एक संघ जो पुढे आलाय तो खेळणार आहे. खास करून नची स्पोर्ट्स विरारचा संघ जो आहे. यानंतरचा एक सामना बाकी आहे. 12 धावा 2 गडी बाद आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. थोडं घाई करा ही विनंती आहे. वेळ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे टाइम वाचवणं गरजेचं आहे. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करायची ती टीम गोलंदाजी करणारा संघ K11 नालासोपारा संघ तुम्हालाच बॅटिंग करायची आहेत. त्यामुळे त्या गोष्टीची आम्ही सातत्याने माहिती देखील देतोय. धावा धावफलकावरती 12, 2 बॉल खेळ मैदानावरती बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतात यश नंबर 4 वरती आल्यात. येत्या श्रेणी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण हल्ला केलाय. सरळ चेंडू निघून आला आपल्या कॉमेंट्री बॉक्स जिथे आपला वाय स्पीड आहे त्या वाय स्पीडच्या दिशेने आलेला हा षटकार 6. थँक्यू. मागे काही गोलंदाजी चालली होती, त्या मोमेंटमला थोडंसं क्रॅक करायचं होतं. मोमेंटमला क्रॅक करायचं तर जसं पासवर्डला हॅक करायचं तर हॅकर पाहिजे आणि मोमेंटमला क्रॅक करायचं तर हिटर पाहिजे. तो हिटर हा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. षटकार 6 धावा फटका यश आतोय. या षटकाचे शेवटचा चेंडू आहे. धावा धावफलकावरती 18. यश ऑन स्ट्राईक. स्वयं चांगली गोलंदाजी हाताळत होतो, त्याच्यावरती आल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार षटकार ठोकलाय. आकोटप्याचा चेंडू पंचाने इशारा होतोय. जास्त उसळी आहे. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना एक धाव स्कोरबोर्ड मध्ये धावफलकावरती जोडली जाईल. धावा झाल्या धावफलकावरती 19. 2 गडी बाद 19 धावा धावफलकावरती लगावल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती आता बाकी असेल. या षटकादरम्यान दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ आहेत. हा मॅच आपण पाहिला तर 5 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतात यश फेस करत असताना शेवटचा बॉल त्यांना मात्र खेळून काढलाय. तिथे मात्र सिंगल प्राप्त होईल. क्षेत्ररक्षक पुण्यात सनी मात्र बॉलवरती येतात. ते बॉलला फील्ड करतायत. 2 षटकांचा खेळ अखेरीस धावा धावफलकावरती आहेत. 20ला गमावलं 2 विकेट. बॅटिंग करणारी टीम ईगल बॉयज मुंबईचा सम्राट NB संघानं K11 नालासोपाराच्या अगेन्स्ट. 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. काय घडेल याची चर्चा करण्यापूर्वी आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकमध्ये ऐकत संगीत. पण ज्याच्यात आहे तो दम आमचा विजय मामा सिंगम. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. चला टाइम गरजेचा आहे, टाइम महत्वाचा आहे. गोलंदाज आपण लवकरात लवकर गोलंदाजी ट्रॅकवरती आणायचे आहेत. तुकाराम सर पहिला 2 षटकांचं विश्लेषण पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्यात 20. सरासरी गाठली गेल्या 10च्या सरासरीने खेळ सुरू झाले आहेत. 10च्या सरासरीनं किमान तुम्ही खेळ केलात तर तुम्ही 50 पर्यंत जाऊ शकतायत. पण 50 आता 5 षटकामध्ये 50 करायच्यात की 50च्या प्लस जायचं की 50च्या थोडंसं खाली राहायचं आहे, हाही प्रश्न मैदानावरती झालेला आहे. म्हणजे 50 पुरेसे आहेत का, इनफ आहेत का या खेळपट्टीवरती? मागचा सामना जिंकलाय तुम्ही, 50च्या आतमध्ये तो सामना जिंकलाय, पण पुन्हा तसा जिंकायचा तर मात्र कठीण परीक्षा असणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त चर्चा झाली होती की बाबा आता 5 षटकाच्या सामन्यामध्ये कमी किती धावा असाव्या. 60 प्लस धावा एक चॅलेंजेबल टोटल असू शकेल. या मैदानावर गोलंदाजी आहे चांगली, पण तितकीच ताकदवान. ज्या प्रतिस्पर्ध्याने 90 धावा केल्या, त्या पहिल्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्ध्यानं 90 धावा केल्यात, ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची आहे. क्या 9 धावांचा पाठलाग त्यांनी केलाय. स्विच इट पाहिलं घी, थोड़ा सीधी उंगली से नहीं निकलता है, उंगली को टेढ़ा किया, टेढ़ा है
लेकिन मेरा आहे चेंडू गेल्या सीमारेषा पार चौकार. अरे षटकार चौकार मारा पोरा षटकार चौकार मारा 25 लाखाची घेणे थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल स्विच हिट. हा स्वीट हिट खेळला आणि सरळ चेंडू मात्र निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धाब्याने संघाच्या दर्शक धावफलकावरती 24 धाबा. यश रील स्टार आहेत आणि ते सध्या मैदानावरती चांगली कामगिरी करतायत. 1000पेक्षा जास्त आपण पाहिलं तर फॉलोवर सध्या त्यांना आहेत आणि तोच खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. यश धावफलकावरती 24 रन ऑन स्कोर कार्ड लगावल्यात. बागपुटला गेले हलक्या त्यांना चेंडूला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र मैदानावरती आता मेंटेन केली जाईल. एका धावेने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर जाऊन पोचतायत. टोटल धावसंख्या 25 धावा. तुकाराम सर, मैदानावरती पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेशन करणं गरजेचं आहे. ते सध्या मैदानावरती केलंय. काय माहिती आहे दुसऱ्या बाजूला अक्षय कासार आहेत. गोलंदाजी मार्कवरती बॉबी. अक्षय कासारची क्षमता माहिती आहे क्षमता कॅपेबिलिटी माहिती आहे. अक्षय कासार दुसऱ्या बाजूला होते आणि त्याच्या बॅटमधनं सिक्सर षटकार. या क्रिकेटच्या मैदानात जवा खेळे तोय रंगात अरमाला भेटलाय विजय. 31 धावा धावफलकावरती लगावल्या. तर षटकार पाहिला अक्षयच्या बॅटमधून. पुन्हा त्या बॅकफुटला गेले. फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येतात बॉलवरती. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 32 धावा. अक्षय कासार 4 बॉलमध्ये 8 धाव्यांवरती खेळतोय. यश 4 चेंडूमध्ये 12 धाव्यांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या 32 धावा. 32 धावा. 2.4 षटकांचा खेळ झाला. त्या तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. क्रॉस बॅटे थोडासा आडवा पट्टा चालवूया, दान पट्टा चालवूया आणि षटकार टोकूया. सिक्सर षटकार. अरमाला भेटलाय विजय. घरात मामाच्या चषकात खेळायचा मोका. चषक्यामध्ये मोका मिळालाय. मोके पे छक्का देखील आपको मारना है. आता मैदानावरती त्याच गोष्टी सध्या यश सांगतायत. यशची बॅट मैदानावरती बोलू लागल्यात. पाठीमागच्या मॅच मध्ये आम्ही 50 केल्या होत्या पण आता 50ही आता 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न त्यांचा इरादा स्पष्ट सध्या जाणवतोय. धावा धावफलकावरती 38. 38ला 2 विकेट गमावल्यात. शेवटचा बॉल बाकी आहेत. हे षटक पहा. चौकार, सिंगल, सिक्सर, 1 सिक्सर आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे अनालिसिस या षटकाचं खूप चांगलं राहिलेलं आहे. शेवटचा बॉल कशा प्रकारे असेल त्याची देखील चर्चा होणार आहे. बॉबीच्या ओव्हरमध्ये रन आल्यात. बॉबीला रीड केलंय हेच म्हणता येईल. स्विच हिट. फटका पुन्हा एकदा मात्र सुंदर खेळलाय. तो देखील निघून जाईल सरळ बिटवीन द गॅप मध्ये. आणखीन एक दर्जेदार चौकार बॉबीचा घेतलेला हा समाचार. 4 धावा येतात. 4 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 42. 42 धावा. 2 गडी बाद. तुकाराम सर काय सांगाल आतापर्यंत बॉबी यांच्या षटकामध्ये 22 धावा तब्बल मात्र कुटण्यामध्ये यशस्वी झाल्यात यश आणि अक्षय कासार. या षटकाचा खेळ पाहिला तर जसं प्रशांतजी नेहमी म्हणतात ना की हे दिल मांगे मोर ये रन मांगे मोर, पण त्याच्या अगोदर ना पेप्सीची वेगळी ॲड होती. यही आहे राईट चॉईस. बेबी होतं आता बॉबी होतं. बॉबीचं षटक होतं. याच्यामध्ये त्यांनी चॉईस केलं की या षटकामध्ये तुम्हाला धावा करायची आहेत. 22 धावा मागच्या षटकामध्ये आल्यात. संघाची धावसंख्या 42. 42 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता तो करंट रन रेट आहे ना तो जम्प झालाय. 10 वरनं 14 वरती आतापर्यंत करंट रन रेट जात असताना स्कोरबोर्ड पाहिला. 42 धावा धावफलकावरती आहेत. 8 वरती अक्षय कासार. 22 धावांवरती यश हा गोलंदाज खेळतोय. अभिजित अभि मैदानावरती येत आहेत. नालासोपाराचे खेळाडू आहेत आणि अभि जसे मैदानावरती आले तसे एक पारितोषिक गेले आहेत. विशाल पाटील मारंबलपाडे यांच्याकडून 3 विकेट जर मैदानावरती घेतल्यात तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी अभि यांना दिलं जाणार आहेत. पळत अभि मैदानावरती. अभिच्या समोर आपण पाहिलं तर अक्षय कासार. अक्षय कासार पहिल्याच बॉलवरती बडा धमाका. बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पार. अक्षय कासारच्या बॅटमधून आलेला हा सिक्सर 6. बघा आपण पुन्हा एकदा बघू शकता ऑफस्टमच्या बाहेरनं ताकद झोकली आणि पूलचा फटका षटकार. आणि हॅट्रिक सिक्सर जर मैदानावरती आले तर आदरणीय सुजितजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला दिले जातील 500 रुपयाचं प्राइज आहे. ते मात्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. 3 षटकार डोका आणि प्राइज मिळवा. ही प्राइजची कहाणी आहे. प्राइडची कहाणी आहे. मैदानावरती चाललंय अक्षय कासारांना. स्ट्राईक वरती आहेत. संघाची धावसंख्या 48.
मागच्या षटकामध्ये यशनं केलेला हमला, यशनं केलेलं आक्रमण आणि त्या आक्रमणामुळे थोडासा आधार, थोडा धार आले, बॅटिंगला धार आले, पण आधार देखील आलाय जो ईगल बॉईज अर्थात मुंबईच्या सम्राट या संघाला. स्कोरबोर्ड 48-48. सध्या चांगली बॅटिंग मैदानावरती करतायत भिवंडीच्या आणगाव या गावातून बिलॉंग करणारा खेळाडू अक्षय कासार मैदानावरती बहरलाय आणि याच परिसरामध्ये अक्षय नेहमी बहरत असतो. आज देखील त्याची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते आहे आणि 3 सलग षटकार आले तर सुजित चव्हाण साहेब यांच्यामधून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नंबर 2 मैदानावरती खेळलाय काय तर यस डेफिनेटली खेळलाय अक्षय कासारच्या बॅट मधून आणखीन एक बडा धमाका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर, 6 रन. भेटलाय विजय घरत मामाच्या चषकात केलाय. थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॅट थोडी लवकर आली, स्विंग फिरली बॅट. अक्षय कासारच्या बॅट मधून फटका पाहायला मिळाला आणि प्रॉपर कनेक्शन संघाची धावसंख्या 50 ची वैस ओलांडलेत. धावफलकावरती 54. 6 2 षटकार आल्यात मागच्या चेंडूवरती, 2 षटकार आले. 6 and again 6, 3 in a row, 6 षटकार. थँक्यू. प्राईज लावला तर सुजितजी चव्हाण. आता त्यांचं नाव सुजित आहे पण सुनिश्चित केलंय. मागच्या 3 षटकांना त्याने देखील सुनिश्चित झालंय. 3 षटकार ठोकल्यात, अजून 3 षटकार ठोका, अजून एक काही कॅश प्राईज देणार आहे. अजून 3 सिक्सर आले तर 6 बॉल 6 ला पुन्हा 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आले आणि स्वतः संघ मालक पण आहेत. सुजितजी चव्हाण साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आहे ते आता या संघाचे संघ मालक आहेत. ईगल बॉईज मुंबईचा सम्राट NB टीम मैदानावरती 60 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय कासारची बॅट बोलू लागलेत का मी भिवंडीच्या आणगाव मधून आलोय हे मात्र त्याने स्पष्ट करून दाखवलेत. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 26 धावा त्याने इनिंग पेश केलेत. गोलंदाज प्रश्नामध्ये आहे सध्या अभि. सोडून दिलं, लिफ्ट केलं बॉलला, पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल, प्रतिक्रिया खेळवत आहेत, दबाव दडपण प्रेशर सर्व काही आता मैदानावरती बिल्ड झालंय. धावा फलकावरती 61 धावा फलकावरती. म्हणून मी मागच्या सामन्यामध्ये उल्लेख केला अक्षय कासार AK. आता AK-47 चालले. AK-47 आता ती फायरिंग करते, फायरिंग चालू आहे. 3 षटकार पाहिलेत, मग त्याचं विकेट पाहिजे, मग तुम्हालाही तितकं ताकदीची गोलंदाजी हाताळायची आहे. AK-47 फायरिंग चाललंय. AK-47 ची 4था षटकार. असा एवन माणूस भारी. A1 क्लास 1 हेलिकॉप्टर बॉटमॅनचा वापर आणि चेंडूला पाठवला सरळ षटकाराचे 4 षटकार. स्कोरबोर्ड 67. नक्कीच धावफलकावरती धावा 67. 4 षटकार मैदानावरती खेळल्यात आतापर्यंत. अक्षयनं नंबर 5 येईल का फटका तर सुंदर खेळलाय. नंबर 5 चा षटकार आलाय अक्षय कासारच्या बॅट मधून. सिक्सर. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची. थँक्यू. काय बॅटिंग करतोय अक्षय कासार आणि सुजितजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे सलगच्या 6 षटकारांसाठी. 5 षटकार मैदानावरती आल्यात. धावा फलकावरती 73 धावा. आज अक्षय कासारची बॅट बोलू लागल्यात. अक्षयने सलग 5 षटकार ठोकल्यात. 9 चेंडूमध्ये 38 धावेवरती तो मैदानावरती बॅटिंग करतोय. पाहूयात पुन्हा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज अभि. सन्मान दिलायत. अभिला सन्मान दिलायत. भरपूर वेळा एकमेकांच्या जवळपास खेळलेलं क्रिकेट आहेत त्यामुळे शेवटच्या बॉलवरती सन्मान देत असताना मात्र त्या ठिकाणी सिंगल घेतलायत. 6 षटकारांच्या तो मोहामध्ये नाही गेलात. शेवटच्या बॉलवरती त्याने सन्मान दिला आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्यात तर 74 धावा धावफलकावरती लगावल्यात. तुकाराम सर डीजेला थांबवतोय कारण की बऱ्याच वेळी अभि आणि अक्षय कासार प्रथमेश एकाच टीममध्ये आपण पाहिलं तर ओपनचं क्रिकेट खेळत असतात त्या वसई विरारच्या परिसरामध्ये. त्यामुळे शेवटच्या बॉलवरती त्याने सन्मान दिला, गोलंदाजाला आणि तिथेच सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने धावा 74 धावा. नाही, बऱ्याच वेळा कसं क्रिकेट खेळत असताना आपल्या मैत्रीत्वाचं नातंही आपल्याला निभावायचं असतं कारण त्यांच्यासाठी अचिव्हमेंट होती पण समोरच्यासाठी नक्कीच तो क्षण वेगळा असता. बघा एक कमी वेळा पाहायला मिळतात कारण जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग अक्षय कासारचं आणि अभिचं आहे आणि तेच दिसून आले होतं या मागच्या शेवटच्या बॉलवरती. AK-47 धडरली होती, चालत होती आणि चालत असताना शेवटच्या चेंडूवरती क्षण पाहिला. 5 षटकानंतर क्षणही पाहिला आणि शेवटला निभावलेला बॉन्डिंग जे एकमेकांचं आहे ना ते बॉन्डिंग मधला क्षणही पाहिला. दोन्ही क्षण भावूक करणारे होते. त्याच्यामुळे आणि अशा वेळेला स्वतःला सावरणं स्वतःला थांबवणं हेही कठीण असतं कारण अचिव्हमेंट त्यांच्याकडे पण होती पण नाही त्याच्या मागे गेले आणि जे नातं
ते त्यांना जपण्याचा प्रयत्न अक्षयने केला होता. शेवटचं षटक मैदानावरती गोलंदाज दाखल होत आहेत स्वयं. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर लोवर फुल टच बॉल, तो देखील लेग स्टंपच्या बाहेर आणि तो निघून जाईल सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना चौकार. विजय मामा करते दावा नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा थँक्यू. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 4 ने वाढत असताना संघाच्या धावसंख्या धावफलकावरती ऍड होतात. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचते 78. 78 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय कासारचा जर विचार केला तर 11 बॉलमध्ये त्यानं 43 धावा बनवल्या आहेत. यशनं 6 मध्ये 22 त्याला चांगली साथ दिली आहेत, पण मधल्या कालावधीमध्ये अक्षयनं चांगली बॅटिंग केलंय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव मात्र आपल्याला कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. सिंगल मात्र मैदानावरती येत आहेत. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 79. 79 धावा धावफलकावरती लगावल्यात. चांगली धावसंख्या सध्या ईगल बॉईज मुंबईचा सम्राट NB या टीमनं मैदानावरती उभा केलेल्या आहेत. मागची मॅच 50 होती, पण या मॅच मध्ये त्यांना माहित आहेत की थोडा रन जास्त करायचे आहेत. 5 ओव्हरचा 5 षटकांचा मॅच आहे आणि तिथे 79 79 धावा. मागे अक्षय कासारच्या पण 5 बॉलमध्ये 5 षटकार पाहिले मागच्या ओव्हरमध्ये. आता अक्षय कासार तिथून दुसऱ्या बाजूनं यश स्ट्राईक वरती आहे. सुरुवात त्यानेच केली होती, यशने सुरुवात केली होती. अक्षयने त्याला पुन्हा एकदा साथ दिली आहे. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहेत. धावा आहेत धावफलकावरती 79. 79 धावा धावफलकावरती येत असताना शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. मिस केलं, मिस आहे. स्विंग अँड मिस केलंय. स्ट्राईक पाहिजे, स्ट्राईक पाहिजे अक्षयला स्ट्राईक पाहिजे. धावाच्या स्वरूपात गडी बाद, पण बाद होताना अक्षयने आपला रोल प्ले केलाय. 22 धावांची एक चांगली खेळी संपुष्टात आलेली आहेत. आणि सगळे जसं आमच्या जोडीनं आवाज आपण ऐकलायत, प्रशांतजी आदवडे देखील दाखल झालेत. हा दुसऱ्या फेरीचा मॅच आहे. K11 नालासोपारा वर्सेस ईगल बॉईज मुंबई सम्राट. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सरची शान, विजय घरत मामा महान. बहुत ही जबरदस्त मुकाबला बीच मैदान पर. पिछले मैच में कन्हैया साहब ने कमाल कर दिया था, पाइपर पूरा किया था. अब इस मुकाबले में अक्षय कासार 44 पर खेल रहे हैं. 12 गेंदों का सामना किया. 79 पर 3 गेंदबाजी की अगर बात करें तो ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. टप्पा खाते हुए 4 मिला आउटसाइड पर गेंद गेंद को लेकर बॉडी लगी तरफ आ रहे खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते हैं तब तक दूसरे के लिए वापस आए और यहाँ खतरा हो सकता है. ढूंढो रे साजना. 2 रन मुकम्मल किए. विकेट कीपर ने धनंजय यहाँ अगर देखो तो गलती की है, उसका फायदा दोनों बैटर ने उठाया. चुकी झाल्या. दुसऱ्या बाजूला फलंदाज बाधी होऊ शकला असता आणि तिथे 2 रनही कंप्लीट झाल्यात. 2 धावा आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती 81 81 धावा 3 गडी बाद. तुकाराम सर काय सांगाल? 81 धावसंख्या आतापर्यंत लगावल्या. 81 धावा धावफलकावरती अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. बॅटिंग ऑन 46. बॅटिंग करतोय. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक पोहोचले, चेंडूपर्यंत फील्ड करताय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. थोडी निराशा हताशा करणार. बरोबर 50च्या जवळ होता. हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण तितकं नाही एलिव्हेशन आलं. एक धाव. स्कोर 82 82. लॉकन पर बहुत ही बढ़िया फील्डिंग, गेंद को फील्ड किया गया. 1 बाउंस 47 पर 47 पर बल्लेबाजी करे अक्षय कासार. 5 छक्के जड़ चुके हैं. 82 पर 3 विकेट के नुकसान पर 82 पर 3. 6 ओवर का मुकाबला. इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा. ना तो आए ना तो चले गए हैं. तीसरे विकेट का पतन हुआ था, अब चौथा विकेट भी गिर गया. शान, विजय घरत मामा महान. युवा भक्त श्रद्धावान, विजय घरत मामा महान. शुक्रिया दीजिए. बहुत महत्वपूर्ण मुकाबला. बीच मैदान पर टारगेट बहुत बड़ा. लेकिन धनंजय ये क्या है? एक बार मैं स्क्रीन पर देख रहा हूँ विजय मामा चषक में, ये कोई प्राइज है या शोरूम है? ये
नाही अगदी शोरूम जसाच दिसतोय, कारण की तिथे 2 बाईक आहेत, त्याच्या बाजूला आपण पाहिलं तर बायसिकल आहेत आणि शनिवारी त्या बायसिकल कोणाला मिळणार, बाईकवरती स्वार होऊन हसत हसत त्या मैदानावरून बाहेर कोण जाणार याची चर्चा आहे. थोडं बाजूने आलो तर फ्री लकी ड्रॉ देखील आहेत, तिथे देखील प्रेक्षकांचा भरपूर चांगला प्रतिसाद आहे. तो सध्या प्रतिसाद आपल्याला दिसतोय आणि फ्री लकी ड्रॉच्या कुपनवरती जर सध्या आपण पाहिलं तर धीरेंद्र भगत तिथे जॉईन आहेत, त्यांच्याशी तुम्ही जाऊन संपर्क साधू शकतायत. या जवळपास 6-7 दिवसाच्या खेळामध्ये प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी आहे. पण प्रशांतजी जर आपण पाहिलं ना तर त्या चर्चेवर येऊया, फक्त फिल्डिंग सजवूया. जे आता ते रजिस्ट्रेशन चालले ना तर तिथे तुम्ही जास्त वेळ घालवू नका, अन्यथा काय होईल ती संधी पण तुमच्या हातात निघून जाईल. या स्पर्धेमध्ये सर्वांसाठी आहे, खेळाडूंसाठी चांगली पारदर्शक आहेत, प्रेक्षकांना देखील या स्पर्धेमधनं काही ना काही घेऊन जाण्याची संधी त्याने असणार. चला बॅटल मैदानावरती जातील, आव्हान मोठं आहे, पण कदाचित आव्हान मोठं ते धावांचा पाठलाग होईल. मागे 50चा पाठलाग नाही झालाय, पण या वेळेला पाठलाग होऊ शकतो कदाचित 80च्या पारच्या धावसंख्येचा. व्यासपीठ आपण पाहू शकता जिथे स्पर्धेचे शिल्पकार विजय मामा खरं ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही मानाची स्पर्धा. इथेच मॅनेजमेंट गुरु दया देखील आपण पाहू शकता. मैदानावरती खेळ थांबणार नाही याची काळजी घ्या. बॅटर चला मैदानावरती जास्त वेळ घेऊ नका. एक मोठा आव्हान आहे आणि उद्या धनंजय पहिला सामना असेल सी सत्यनारायण कोपरी, अर्थात 2014 आणि 2015 ज्यांनी गाजवलं या मैदानावरती देखील सातत्याने चांगली कामगिरी केली आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल मैदानावरती शिरगावचा संघ आहे, शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा संघ आहे. तिथे महेश पाटील असेल, जय गावडे असणार आहेत, धमाकेदार खेळाडू तिथेही असणार आहेत, त्यामुळे मजा येईल शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी या मैच में. भरत तो राजेश के ऊपर भी निगाह रहेगी. दूसरी तरफ एनसीसी नारंगी, यहाँ भी बहुत सारे खिलाड़ी, मयूर के ऊपर निगाह रहेगी, बहुत फॉर्म में खिलाड़ी हैं. कार्तिक 11 संतोष भुवनचा संघ आहे, तिथे काजू आणि त्यांची संपूर्ण टीम तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. एक दर्जेदार संघ तोही आहे, त्यामुळे कार्तिक 11 संतोष भुवनकडे देखील आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण प्रशांतजी जर आपण पाहिलं तर नारंगीसाठी वेगळी आहे, कारण कालचा दिवस होता शेवटचा मॅच जो जवळचा होता 20 संघाला तो गमावला, त्याच्यामुळे त्याची कसर आता उद्याच्या दिवशी त्यांना भरून काढावी लागली. दूसरी तरफ देखिए सत्यनारायण कोपरी के लिए भी काठी की टक्कर थी, तो ये इम्पोर्टेंट है, अस्तित्व की लड़ाई हो गया आने वाले कल के मुकाबले में. और जिन्होंने देखिए एक बार स्क्रीन पर कौन है, आशीष कनौजिया, सॉरी घासकोपरी इस वक्त प्रशांत सर घासकोपरीचा संघही होता. म्हणजे आता असं अशी कंडिशन आहेत की प्रशांत सर सध्या बिलॉंग करतात घासकोपरीमधून, तुकाराम सर सध्या बिलॉंग करतात नारिंगीमधून आणि मी तर कोपरीमध्ये बिलॉंग करतात. म्हणजे तिथे तीनही संघ जे आहेत ते पहिल्या त्या जवळपास बाहेर गेलेले होते, तेही पहिला पण. लेकिन कांटे की टक्कर हुई थी, बहुत ही मज़ा आया था. रोचक मुकाबले में समाप्त हुए कल. आज की अगर कहानी देखें तो आज भी बहुत मज़ा आएगा, क्योंकि अब आशीष कन्नौजिया अपने पोलिंग मार्फत तैयार है. सोनिया पाटिल और इस वक्त स्वयं इस वक्त बल्लेबाजी करने के लिए है. सदी पाटिल के ऊपर निगाह रहेगी और इम्पोर्टेंट खिलाड़ी है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आशीष कनौजिया, बुरौली कांदिवली के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, जिन्होंने पिछले मैच में पाइपर पूरा किया था. 68 रनों की पार खेली थी सनी ने. तो मजा आएगा. डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है. आशीष कनौजिया की पहली गेंद बहुत अच्छी थी, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया बॉडी लाइन की तरफ, डीपेस्ट कवर पर गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन. मैग्निफिसेंट स्ट्रोक. हे विजय मामाचा बायोडेटा, कागरी सेनेचा पुढारी मोठा, क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा वाटा. थँक्यू. पहा पहिल्याच बॉलवरती सनी पाटीलच्या बॅटमधून चौकार आला आणि जसं उल्लेख केला प्रशांत सर या खेळाडूचा, प्रशंसा करावी लागेल या खेळाडूची. त्यांना 17 बॉलमध्ये जवळपास आपण पाहिलं तर एक चांगली इनिंग त्यांना पेश केली 68ची, आणि तोच खेळाडू सध्या आहे. सफल झाले ऑन साइडला बॉलला पाठवून दिलं सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला आणि बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. 6 विजय मामाचा बायोडेटा, कागरी सेनेचा पुढारी मोठा, क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा वाटा. ऑफ साइड पर इस कवर मिड ऑफ के बीच से गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई थी. उसके बाद में ऑफ टर्म के बाहर चपल हुए और गेंद को फाइंड एक बॉडी लाइन के बाहर खेल दिया था बल्लेबाज सनी पाटिल. 10 पर खेल रहे हैं, 2 गेंदों का सामना किया, 83 रनों का लक्ष्य है. 2 बादल जब टकरा तो विस्फोट जरूर होता है. बीच मैदान पर 2 अच्छे खिलाड़ी हैं, बेहतरीन फॉर्म में खिलाड़ी है, आशीष कनौजिया और सनी इस बार कवर के ऊपर से गेंद को खेलते हुए कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे, क्या लपक लिया. आपके सोच का नजरिया बनेगा जीत का जरिया.
आशीष कनौजिया विकेट प्राप्त करते हुए सनी बड़ी मछली जाल में आशिषच्या पहिल्या 2 बॉलवरती रन आल्यात, पण आशिषनं देखील कमबॅक केल्यात. 2 मोठ्या खेळाडूंमध्ये लढाई होती, एक तर आशिष कनौजिया आणि दुसऱ्या बाजूला सनी पाटील. या 2 खेळाडूंमध्ये रंगत होती, त्यामध्ये आता बाजी मारला आशिष कनौजियानं. आणि मागच्या बहुत महत्वपूर्ण मैच है, इसमें कोई संदेह नहीं है. इंपॉर्टेंट मुकाबला 27 गेंदों में 73 रनों की जरूरत है. और धनंजय एक गेंद ना आपका शिकार करने के लिए आने वाली है, तो वो समझना बहुत जरूरी. 2 अच्छे स्ट्रोक थे जिसमें गेंदबाज की वो ताकत क्या, वो कहाँ गेंदबाजी करने वाले उनको पता था. पहले ऑफ ड्राउ किया, बहुत अच्छा स्ट्रोक था. उसके बाद में शफल में मिडल और स्टंप पर गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया. अब उसके बाद में ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर वाली गेंद थी, कनेक्शन अच्छा नहीं था और उसके कारण कवर पर पीछे भाग के अच्छा कैच लपक लिया. 10 रन 1 विकेट के नुकसान पर. न्यू बैटर ने बल्लेबाज यश पांचाल. आशीष कनौजिया के पहला ओवर है, मैंडेटरी पावर प्ले ऑन और एक बैटिंग पावर प्ले भी बहुत महत्वपूर्ण रहेगा. 5 ओवर का यह मुकाबला, 5 ओवर में आपको 83 रन बनाने हैं. सीमेंट का विकेट है, शाम का सत्र. इस बार भारी किनारा था, बच गए बल्लेबाज, बच गए हैं. जीवनदान मिला, विकेट कीपर ने क्या छोड़ा है. पाठीमागे आपण पाहिलं तर अक्षय त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हा कॅच त्यांच्या हातामधून निसटला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचत. डिजिटल स्कोर सध्या 11 वरती. 1 विकेट मात्र गमावलेत. स्टार्ट K11 नालासोपारानं चांगली केलेत, असं नाही की त्यांना स्टार्ट चांगला नाही केलात, पण आता तिथून मधल्या कालावधीमध्ये त्यांना बॅटिंग करायची आहे, तिथे त्यांना रन करायचे आहेत, तर रन मैदानावरती होतील का याची चर्चा असणार आहे. धावफलकावरती 11, 1 गडी बाद. 2 बॉलचा खेळ मैदानावरती शेष. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर स्वयं हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मात्र विकेट प्राप्त होईल. आशिषनं अखेरीस मात्र विकेट घेतलाय. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर. स्वयं यांनाही परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. गॉन. आमचा विजय घडत मामाने हा चषक ठेवलाय मानाचा. आमचा विजय घडत मामाने हा चषक. आशीष कनौजिया क्रीज के कोने का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं. ऑफ टाइम के बाद फुल रेत गेंद थी, कवर के ऊपर से खेलना चाहते थे. कवर पर खिलाड़ी है, शॉट अच्छा नहीं था, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए बल्लेबाज स्वयं और इसके कारण इनका कैच लपक लिया गया. 25 के अंदर में जीतने के लिए 72 रनों की जरूरत है. यश पांचाल के ऊपर दारोमदार रहेगा. करंट रन रेट 13.20 का है. रिकवर रन रेट 17.28 का है. 11 रन 2 विकेट के नुकसान पर. इस मुकाबले में K11 नालासोपारा और इस मुकाबले में ईगल बॉयज मुंबई सा सम्राट. बहुत ही बेहतरीन गेंदबाज आशीष कनौजिया द्वारा. धनंजय पिछले मैच में 5 विकेट, इस मैच में 2 विकेट, 7 विकेट अभी तक चटका चुके हैं. चांगली गोलंदाजी आणि लेन चांगले या खेळाडूच्या. आणि समोर जर आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये स्टारकास्ट होती. टेनिस क्रिकेट जगतातील काही स्टार खेळाडू होते, काही मोठे खेळाडू होते, त्यांच्या अगेन्स्ट आशिषनं दाखवलं. म्हणजे आशिष एक चांगला खेळाडू आहे, तो एक मोठा खेळाडू आहे, पण गोलंदाजी कशी करायची, 50 धावेचा सेव्ह कसं करायचं, 50 धावाला कसं वाचवायचं, हे मात्र आशिष कनौजियानं करून दाखवलं. आणि त्यामध्ये प्रसन्न पाटीलचा देखील उल्लेख व्हायला हवा, कारण की ते 2 षटक आशिषचे, 2 षटक प्रसन्नाचे, त्या 4 षटकामध्ये संपूर्ण मॅच बदलला होता. एक खिलाड़ी बिल्कुल रायगढ़ से यहाँ आया और एक खिलाड़ी बिल्कुल इस वक्त कांदिवली बोरोली से यहाँ आए, तो दोनों का पासवेल बहुत बढ़िया रहा. दूसरी तरफ अगर देखें आपके पास 50 है तब भी आपको डिपेंड करना आना चाहिए. आपके पास 100 है, 80 के ऊपर का टोटल, तब भी आपको एक बार फिर वो डिपेंड करना आना चाहिए, नहीं तो 4 से 34 का सुरक्षित थे. इंपॉर्टेंट मैच है. आशीष कनौजिया गेंदबाजी कर रहे हैं. सामना करने के लिए बल्लेबाज वैभव माली. ओ ये पीछे चले गए, फनी मोमेंट है. प्रसाद जी दिखाई एक्शन रिप्ले. आशीष कनौजिया आगे डालना चाह रहे थे, क्या गति परिवर्तन करना चाहते थे, इनके आम बताएंगे. बैक ऑफ द हैंड गेंदबाजी करने की कोशिश कर रहे थे, लेकिन इस बार बात नहीं बनी और आशीष के चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट है. देखिए यहाँ इनके चेहरे पर मुस्कुराहट है. राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, मौका मिला और गेंद को खेल दिया मिड ऑफ के ऊपर से. गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 4 रन. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, यह लगा शानदार. बहुत कम है क्योंकि एक मुकाबला आना बाकी है. धनंजय आखिरी गेंद पर चौका आने के बाद उम्मीदें बढ़ाने का काम किया बल्लेबाज वैभव माली ने. वैभव माली
और बहुत ही अच्छा स्ट्रोक, 4 के साथ आगाज, इरादे स्पष्ट करते हुए। पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. तिथे पण पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर तिथे पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. त्यामुळे कंपॅरिझन पाहिलं तर कंपॅरिझनमध्ये 4 धावा पुढे आहेत आणि धावसंख्येचा पाठलाग करायचा मग तुम्हाला पुढे चालायचं आहे. एक स्टेप तुम्हाला थोडं पुढे जायचं आहे. त्या एक स्टेपमध्ये थोडंसं पुढे आहे K11 नालासोपारा संघ. असं नाही की करू शकत नाहीत, करण्यासाठी जिद्द जर मनामध्ये असेल ना प्रशांत सर, तर कुठलीही गोष्ट तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून मैदानावरती कंप्लीट करू शकताय. बैटिंग पावर ब्रेक का इशारा किया गया और धनंजय आपने सही कहा, इस वक्त आपकी सोच बहुत इंपॉर्टेंट, इंटेंट बहुत इंपॉर्टेंट है और शोल्डर डाउन नहीं होने चाहिए. प्रसन्न पाटिल, जैसे कि आपने जिक्र किया था, समय ज़्यादा नहीं है, वक्त ज़्यादा नहीं है. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में मैंने इनको देखा था, कमाल की गेंदबाजी की थी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं प्रसन्न पाटिल. सामने बल्लेबाज यश पांचाल, इनके पास भी काबिलियत है. एक टीम जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया, नजीसपुर विरार, जिनके ऊपर बिल्कुल आने वाले मैच में रहेगा दारोमदार. इस ओवर की अगली गेंद ऑन सर बुढ़ा आसमान की तरफ, बहुत ऊपर गेंद जाते भी. मैं आजाद परिंदा हूं, आसमान में उड़ना नहीं, आसमान को चीरना चाहता हूं. गगनचुंबी छक्का. यश पांचाळनं खऱ्या अर्थानं प्रसन्न पाटीलवरती आक्रमण केलंय, जे मागच्या मॅचमध्ये नाही करू शकले, परंतु या मॅचमध्ये प्रसन्नावरती आक्रमण सुरुवात झालेलं आहे. संघाची धावसंख्या 21 धावा. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॅचच्या बेखालच्या एजला बॉल तिथे मात्र लागतोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती नसरत, बॅकअप चांगला आहे त्यामुळे निर्धाव चेंडू मैदानावरती येतोय. 21ला 2 विकेट गमावल्यात. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रसन्ननं मैदानावरती कमबॅक केलाय आणि रिक्वायर्ड रन रेट सध्या दाखवतोय 16.91चा. 83चा टार्गेट प्रशांत सर आहे. कमबैक है या वेलकम बैक, ये तो आने वाला समय बताएगा, क्योंकि एक गेंद से कहानी नहीं बनती. एक गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर अगर बिंदी गेंद आ रही है तो मौका यश पांचाल के पास भी है, वो भी कमबैक करना चाहेंगे. 21/2 साप और नेवले के बीच लड़ाई. बीच मैदान पर प्रसन्न पाटिल अपनी बॉलिंग मार पर तैयार. अब अभी गया उछाला, गेंद के नीचे प्रसन्ना, नो बॉल. ओ माय गॉड, 83 का लक्ष्य है, नो बॉल का इशारा. हवा में गेंद थी, बिल्कुल फंसाया गया था. ओवर स्टेप करते हुए अंपायर बता रहे कि भाई आपका पैर जो है ना लक्ष्मण रेखा को पार करता हुआ. अब जाकर यही गेंद को आपको खालिद भाई इशारा करेंगे. खालिद भाई का इशारा देखिए, ये सुदर्शन चक्र घुमाने वाले हैं. यहां से बल्लेबाज को दे घुमा के खेलने का मौका मिलेगा. भगवान जो है ना, एक दरवाजा बंद करता तो दूसरा जरूर खोलता है. मौका आपके पास है. और वैभव माली जो मैदान के अंदर हैं, 4 के साथ इरादे स्पष्ट किए हैं, उनके पास मौका है दे घुमा के खेलने का. तो विजय मामा चषक 2025 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट, नो बॉल का इशारा किया गया. प्रसन्न तैयार. फ्री हिटचा बॉल असणार आहे. स्ट्राईक नंबर आपण पाहिलं तर वैभव माली, संदीप वैभव यांच्याकडे असणार आहे. पाहूया प्रसन्न याच्या अगेन्स्ट. बिग हिट, डिमांड वरती बिग हिटच्या आणि बिग हिट मैदानावरती खेळलाय. वैभव मालीच्या बॅटमधून आलेला हा लॉंगेस्ट हिट, सिक्सर. 6 बात है, क्या बल्लेबाजी करे डीजे मास्टर रुकी. एक्शन रिप्ले देखिए, क्या जबरदस्त स्ट्रोक था. साप और नेवले के बीच लड़ाई, फ्री हिट की गेंद थी और ये शॉट देखिए, जबरदस्त स्ट्रोक था. प्रसन्ना के सामने बजेगी चिट्ठी, बजेगी ताली. कमाल कर रहे मैदान के अंदर वैभव माली. पुल किया खूबसूरती के साथ, शानदार तारामंडल में जवाबी हमला मैदान के अंदर. मैच ऑन. 2 ओवर का जो खेल है अभी तक अगर देखें तो 21 गेंदों में 54 रनों की जरूरत है. तो मैच अभी भी समाप्त नहीं है, मैच ऑन रहेगा. K11 नालासोपारा. इस वक्त यश पांचाल 8, वैभव माली 10 दमखम दिखाते हुए दोनों बल्लेबाज. आणि कधी काही होईल सांगू देखील शकत नाहीत. आता दोन्ही समर्थक आहेत, दोन्ही टीमचे समर्थक आहेत, तिथे त्यांनाही प्रश्न आहेत. कारण की एका बाजूला ईगल बॉयज मुंबईचा सम्राट थोडा प्रेशरमध्ये आता असणार आहेत. रन मैदानावरती K11 नालासोपारा संघाचे 2 बॅटर यश पांचाळ आणि वैभव माली या दोन्ही खेळाडूंना घेतलेले आहेत आणि दोन्ही सेट झाल्यात. आता जास्त वेळ तुम्हाला मैदानावरती नाही घ्यायचा आहे, त्याही गोष्टी असणार आहेत. प्रसन्न पाटील. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर चान्स स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र निघून जाईल सरळ क्षेत्ररक्षकाला भेदत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चुका. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा ते त्याच्यावर. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक फिदा. टकाटक बल्लेबाजी कर रहे मैदान के अंदर वैभव माली. स्क्वायर कट और स्क्वायर ड्राइव, बेहतरीन बल्लेबाजी. जब आप टकाटक बल्लेबाजी करेंगे ना तो रन पटापट आएंगे. शानदार बल्लेबाजी. वैभव माली का एक रिकॉर्ड है, अभिषेक के खिलाफ इन्होंने ग्रामीण धमाका में बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी. 29 रन मेला लूटा था
और अयूब के खिलाफ, इतने अनुभवी खिलाड़ी के खिलाफ इन्होंने अपना जलवा दिखाया था और मैदान के दोनों तरफ बल्लेबाजी कर सकते हैं, रन बटोर सकते हैं। 33 2 विकेट के नुकसान पर उड़ाया आसमान की तरफ, गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। बजेगी सिट्टी, बजेगी ताली, कमाल कर रहे मैदान के अंदर वैभव माली। त्याचं काम नाही साधं ते पब्लिक पिदास ते त्याच्यावर एक नजरत करते गार विजय मामा वैभव सध्या वीक फॅक्टर सारखी बॅटिंग मैदानावरती त्याने सुरुवात केलेली आहे आणि मालीच्या बॅटमधून सध्या धावेंची ओघ देखील आता वाढताना पाहायला मिळत आहेत। संघाची धावसंख्या धावफलकावरती 39 39 धावा, समीकरण पहा 19 बॉलचा खेळ 44 ची गरज आहे। प्रसन्नच्या अगेन्स्ट आक्रमण केलंय हे देखील विशेष असणार आहेत। प्रसन्ननं आतापर्यंत 5 बॉलमध्ये 24 खर्च केलेत। शेवटचा बॉल मैदानावरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, शेवटच्या बॉलवरती आता विकेट घेईल का, परंतु त्या ठिकाणी झेल निसटला आता मधून। एकाच बॉलवरती 2 संधी। प्रशांत सर हे वेगळं आहे। एक तर कॅचची संधी मिळाली, दुसऱ्या बाजूला धावचीची संधी होती आणि 2 जीवनदान। और किसने कैच छोड़ा है? अगर कोई खिलाड़ी छोड़ता, कोई फील्डर छोड़ता तो अलग बात, लेकिन कैच किसने छोड़ा है? प्रसन्ना, जिनके ऊपर हमला जरूर किया था, यहाँ बल्लेबाज को आपने फंसाया था। हवा में गेंद थी, गेंद के नीचे कौन है? प्रसन्ना ने आसान कैच को छोड़ दिया है। ये तो लड्डू था, शादी का समय नहीं, लड्डू बांटने का समय नहीं है। अयूब शेख के खिलाफ जब 29 रनों की जरूरत थी तब जाकर वैभव माली ने 5 छक्के जड़े थे, 30 रन बनाए थे। वही खिलाड़ी जिनको जीवनदान आपने दिया है। 39 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त। बल्ला लेके आ रहे, बल्ला लेके आएगा, रन बना के जाएगा, मैदान के अंदर क्या धूम मचाएगा। यश पांचाल 8, वैभव माली 20, 5 गेंदों में स्कोर 39 2 विकेट के नुकसान पर। समीकरण 18 गेंदों में 44। व्हाट अ मैच, चांगला मॅच आहे। 18 बॉल मध्ये 44 ची गरज आहे आणि सुटलेला कॅच ह्या मॅचचं समीकरण बदलेल का, ह्या मॅचचं स्पष्टीकरण देईल का, हाही प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाला पडलेला आहे आणि प्रेक्षकांमध्ये आता उत्साह वाढलेला आहे। कारण की वैभव माली ज्या प्रकारे बॅटिंग करतोय, ज्या प्रकारे तो स्ट्रोक खेळतोय या मैदानावरती, तेही गरजेचं आहे। लेफ्ट हँड बॅट्समॅन तो आहे मैदानावरती, पण दुसऱ्या बाजूला यश पांचालची देखील भूमिका महत्त्वाची आहे। यशला देखील चांगला खेळ करायचा आहे। तिसरं षटक आशिष कनोजिया पुन्हा एकदा रेडी। आशिषचा बॉल आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय, सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतो। क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी बॉल फील्ड करतायत। एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल। प्रशांत सर 2 गोष्टी घडणार आहेत, एक तर आशिषची गोलंदाजी या षटकामध्ये रन येतील, विकेट जातील किंवा अन्य काही वेगळं घडण्याचे चान्सेस आहेत। कौन अनसेटल करेगा, बल्लेबाज करेंगे या गेंदबाज, वो देखना बहुत जरूरी है। 17 गेंद में 43, तो इसी ओवर को आपको बड़ा करना है। के11 नाला सोपारा, आशीष कनोजिया सबसे बेहतरीन गेंदबाज आप लेके आए। ईगल बॉयज ने बिल्कुल विकेट के लिए लेके आए, लेकिन मजा आएगा। गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग देखने का मौका मिलेगा। सुंदर गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया। वैभव माली इस बार बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार, और धनंजय विस्तार करने का समय है। आणि परफेक्ट कॅप्टन ओळखलं आशिष कर्णधार आहेत, त्यांनी सांगितलं की नाही आता हे षटक मला टाकणं गरजेचं आहे। या षटकामध्ये धावा सेव्ह करायच्यात, विकेट घ्यायच्यात मैदानावरती आणि प्रमुख कारणामुळे आशिष मैदानावरती गोलंदाजी भरती आला आणि आशिषकडे ते व्हॅरिएशन आहेत, त्या आशिषनं मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 16 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। धावा देखील करायच्या आहेत। स्ट्राईक एंडवरती वैभव माली, कोलवा टप्प्याचा बॉल सन्मान देण्यासाठी भाग पडला। जसं नेहमी प्रशांत सर आपण म्हणतात की अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, क्रिकेटचं रहस्य आहे। चांगला बॉल होता, त्याला मात्र सन्मान दिला। देखिए एक गेंद आपका शिकार करने के लिए आएगी तो वो आपको पहचानना होता है। ये अच्छी गेंद थी, ब्रॉकआउट में गेंदबाजी करते हुए निर्णय लेने से पहले स्वयं द्वारा अभ्यास करना महत्वपूर्ण होता है। जिंदगी और गाड़ी जीतता वही है जो सही समय पर गियर चेंज करता है। गियर चेंज करने का समय है। आशीष कनोजिया अपने रोल को अदा कर रहे, लेकिन दूसरी तरफ से वैभव माली 20 पर के अंदर 7 गेंदों का सामना किया है। नो बॉल, माय गॉड, नो बॉल का इशारा। एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस भी आएंगे। वैभव माली के पास रहेगा स्ट्राइक और आशीष कनोजिया को ये ओवर जो है जिसमें एक गेंद और डालनी पड़ेगी। और अंपायर देखिए, अंपायर कड़ू साहब क्या इशारा करेंगे? इस वक्त इशारा होगा, उनका हाथ जो है सर के ऊपर से घूमने वाला, ये घूमता हुआ हाथ है। क्या बल्ला भी घूमेगा?
बहुत अच्छा मैच है। 43 2 विकेट का नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है। आशीष कनौजिया बीच मैदान पर बिल्कुल गेंदबाजी करने के तैयार। दोनों बल्लेबाजों ने चर्चा की है, चर्चा भी होनी चाहिए क्योंकि विजय मामा चषक 2025 की चर्चा हो रही है। 15 बॉलचा 41 धावेची गरज, फ्रीटचा बॉल मैदानावरती असतात आणि हा बॉल खूप महत्वाचा आहे। या बॉलवरती संधी आहेत, आशिषच्या अगेन्स्ट तुम्हाला फ्री हिट वरती फ्री फटका खेळण्याची संधी आहे। आता तिथून फ्री फटका खेळणार का याची देखील चर्चा होणार आहे आणि वैभव मालीकडे ती श्रमता आहे, स्लॉट आहे वैभव मालिकेले, तो दाखवण्याचा प्रयत्न करतील का पाहूया पुन्हा एकदा। यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पडल्यानंतर तर मात्र खूपच बाहेर येतोय, पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतात। अतिरिक्त स्वरूपाचे धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होत आहेत। समीकरण मैदानावरती पाहिलं तर 15 बॉलचा खेळ आहेत आणि 15 बॉलमध्ये 39 रन। कर्मभूमि के दुनिया में हम सभी को करना पड़ता है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है। गेंद और बल्ले के बीच एक जबरदस्त जंग छिड़ी हुई है, क्या मुकाबला चल रहा है। 44 2 विकेट के नुकसान पर सामना करेंगे वैभव माली। और साइड पर खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आए, पहले वाइड यॉर्कर उसके बाद में स्लोवर बन। बहुत अच्छा वेरिएशन मैदान के अंदर आशीष कनौजिया जिन्होंने पिछले मैच में 5 पर पूरा किया था, इस मैच में गति परिवर्तन कर रहे, अच्छा वेरिएशन है। समीकरण क्या होगा ये देखना बहुत जरूरी। आपके पास 14 गेंदे हैं और 39 रनों की जरूरत। 14 बॉलचा खेळ मैदानावरती, 39 धावेची गरज आणि आशिष का मैदानावरती आले ते आशिषने आतापर्यंत करून दाखवले आहेत। ही गोलंदाजी मात्र आशिष यांची आपण पाहिलेली आहेत, पण हे 2 बॉल आता निर्णायक असणार आहेत। स्ट्राईक एंडवरती वैभव माली, समोर फटका खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बरोबर आपल्या मंचावरती बॉल आलाय आणि आलाय हा षटकार वैभव मालीच्या बॅटमधून, सिक्सर। हार जीत होऊ दे आवाज, आता घुमू दे मैदानाला, हार जीत होऊ दे आवाज। शुक्रिया डीजे। देखिए ये शॉट बहुत ही खूबसूरत और आशीष कनौजिया के खिलाफ, हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना। जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है उनको कुछ करके दिखाना। 50 रन पूरे हुए, विजय मामा बिल्कुल वो कोशिश कर रहे थे कैच लपकने की, उनके सर के ऊपर से गेंद चली गई है। एक दर्शनीय स्ट्रोक। आशीष कनौजिया, दोबारा चर्चा हो रही है, शाम की चाय और बड़े लोगों की राय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। बीच मैदान पर चर्चा हो रही है लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है। इस मुकाबले में वैभव व माली ने जान डाली है, 28 पर खेल रहे हैं। इस बार इस कवर क्षेत्र में गेंद को खेल दिया, गैप में गेंद है, बॉल की तरफ खिलाड़ी मौजूद है, कम से कम 2 रन लेने का प्रयास करेंगे दोनों बैटर। 2 रन मुकम्मल किए गए हैं। कहानी इंटरेस्टिंग है, पिक्चर सुपर हिट है। विजय मामा चषक 2025 की कहानी। स्कोर 3 ओवर के बाद 52 2 विकेट का नुकसान पर K11 नाला सोपारा, ईगल बॉयज मुंबईचा सम्राट। कौन करेगा पलटवार, किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार, परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार। आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला, विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला। थँक्यू। 12 बॉलचा खेळ मैदानावरती, 12 मध्ये 31 ची गरज। सध्या आपण 3 षटकांचा खेळ पाहिला, 3 षटकांमध्ये 52, 52 ला 2 विकेट गमावल्यात यश पांचाळ आणि दुसऱ्या बाजूला वैभव माली। या 2 खेळाडूंमध्ये एक चांगली भागीदारी, पार्टनरशिप मात्र रस्त्याचं काम केलंय। 11 मध्ये 30 केलं वैभव मालीनं आणि यश पांचाळनं आतापर्यंत विचार केला तर 5 बॉलमध्ये 9 धावा त्यानं केलेल्या आहेत। प्रशांत सर, हा मॅच महत्वाचा आहे, 12 बॉलचा खेळ आहे, कुठला संघ जिंकेल, ईगल बॉयज मुंबईचा सम्राट NB की दुसऱ्या बाजूला K11 नाला सोपारा, याच्यामध्ये सुरू असलेली रेस। सवाल है, सवाल अभी भी है, कौन जीतेगा। समय आपके पास बहुत कम है, एक मैच अभी भी आना बाकी है, तो चर्चा ज्यादा ना करें, टीम मीटिंग ज्यादा ना करें, वक्त हमारे पास बहुत कम है। नची स्पोर्ट बिरार, जिनके लिए करना पड़ेगा इंतजार, कौन होगा आपके खिलाफ। ईगल बॉयज मुंबईचा सम्राट बनाम K11 नाला सोपारा। 12 गेंदों में 31। और एक बार फिर देखिए धनंजय, बीच मैदान पर जो मुकाबला चल रहा है, आने वाला समय बताएगा, आने वाला ओवर बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है। टारगेट बहुत बड़ा है, 83 रनों का, और वैभव माली ने 2 विकेट गिरने के बाद पारी को संवारा है। पारीला सांभाळलं आणि आता ती बिल्डी करायची आहेत। आता वैभवला खरा रंग त्याचा दाखवायचा आहे। इथून पाठीमागे त्यांना चांगली इनिंग खेळलेत, पण 12-31 ची गरज आहे, मॅच रंगणार आहेत काही शंका नाहीत। पहिला बॉल ओव्हर द विकेटने, पहिला बॉल वेगवान टाकलाय, समोर आढळल्यात आणि लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट गमावलाय यश पांचाळ, मैदानाच्या बाहेर गॉन। गावागावात होते हो चर्चा, चषकाला लय डिमांड आमच्या,
बल्लेबाज डगआउट की तरफ खेल चले गए। उसकी वजह देखिए स्टंप के करीब से गेंदबाजी, पहले ऑफ स्टंप के बाहर है, उसके बाद में बिल्कुल मिड स्टंप की तरफ आए और बिल्कुल स्टंप की तरफ गेंद थी। बहुत अच्छी गेंद थी ध्रुव शर्मा द्वारा। शर्मा पहली गेंद पर विकेट मिला। अब जाकर आपके पास 11 गेंदें हैं जीतने के लिए। लक्ष्य 31 रनों का अभी भी आपके पास बाकी है। 52 विकेट के नुकसान पर समीकरण देखिए आपके स्क्रीन पर 11 गेंदें 31। साउली क्रिएशन पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। बहुत सारे दर्शक है रोचक मुकाबला देखते हुए। उसके साथ चंदन सर के खूबसूरत मैदान पर विजय मामा चषक 2025 का लुत्फ उठाते हुए सारे दर्शक, तमाम दर्शक क्रिकेट के दीवाने। विजय मामा चषक 2025 गेंदबाजी कर गेंदबाज तैयार। शर्मा स्ट्रोक अच्छा है, टाइमिंग बेहतरीन, लॉन्ग ऑन पर गेंद को खेल दिया। सबसे बड़ी बात है इस वक्त अगर देखें तो मौका मिलना चाहिए बल्लेबाज वैभव माली को। सिंगल लिया गया, यश मैदान के अंदर आए ध्रुव शर्मा और वैभव माली। एक बैटर देखने का मौका मिलेगा आपके पास। गेंदे शेष कुल मिलाकर यहां से 10, जीतने के लिए 30 रनों की जरूरत। अभी भी फासला बना हुआ है। 10 चेंडूचा खेळ मैदानावरती 30 धावेची गरज आहे। तर या 4 बॉलमध्ये किमान 1 ते 2 मोठा फटका, पण 2 पूर्वी किमान 1 मोठा फटका येणं गरजेचं आहे। त्यावेळी तर दुसऱ्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न होऊ शकतोय। 10 चेंडूचा खेळ मैदानावरती 30 धावेची गरज आहे। स्ट्राईक एंडला वैभव माली आहेत। वैभव मालीनं आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 30 धावेची एक बहारदार खेळी केलेली आहे खेळाडूनं, त्यामुळे लक्ष त्याच्यावरती आहे। दुसऱ्या बाजूला ध्रुव शर्मानं मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी याही खेळाडूनं केली आहे, लक्ष त्याच्यावरती आहे। हे द्वंद्व युद्ध आहेत, बॅटर आणि बॉल मध्ये रंगलेलं युद्ध मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। स्ट्राईक एंडवरती वैभव फटका सुंदर खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक कॅच वरती आलाय, घेतलाय कॅच, मिळाली विकेट। वैभव मालीची ही प्राइजलेस विकेट गॉन। आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा, आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा। अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा, ठेवलाय बक्षीस लाखाचा। धनंजय बल्ला घुमा था, टाइमिंग नहीं कर पाए। वैसे हवा अभी भी ऑफसाइड की तरफ है लेफ्ट हैंडर बल्लेबाज के, लेकिन उसके बावजूद जो गेंद है स्टकबर मॉड्यूलर की तरफ बाहर नहीं गई। बॉल की जरूरत है मैदान के अंदर। समीकरण 9 गेंदों का खिलाना बाकी है जीतने के। फिलहाल अगर देखें तो 30 रनों की जरूरत। बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज शर्मा द्वारा। 9 गेंदे 30। हारे हुए की सलाह, जीते हुए का अनुभव, खुद का दिमाग और इंसान को कभी भी हारने नहीं देता। इस वक्त बढ़िया गेंदबाजी शर्मा कर रहे हैं। 9 चेंडूचा खेळ मैदानावरती अजूनही शेष आहेत, जवळपास 30 धावा त्या मैदानावरती करायच्या आहेत। नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत। अक्षय माळी मैदानावरती येतात। अक्षयला कामगिरी करावी लागेल। 9 चेंडूचा खेळ आहे। 9 चेंडूमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आपण विचार केला तर 30 धावेची गरज आहे। अक्षय माली साहब तो चले गए। जब माली साहब मैदान के अंदर थे तो धनंजय वो तालियां बज रही थी, चिट्टियां बज रही थी। 9 गेंदों में 30 रनों की जरूरत है। यश और अक्षय महाडिक को यहां से बेहतर बल्लेबाजी करने की लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन। और शर्मा अपनी बॉलिंग मान पर तैयार, राइट अप ओवर द विकेट। और that's a very good delivery, just pitching out of the stump, batsman looking for the big shot onto the onside. There is no contact between the bat and ball going behind the wicket and there can be no run. Beautiful bowling by Dhruv Sharma. 8 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे। 30 धावेची गरज आणि ध्रुव शर्माचा जसं आपण उल्लेख केला की त्याची लेन चांगली आहेत, ऑफ टर्मच्या बाहेर जास्तीत जास्त बॉलला घेऊन जातात आणि मोठी विकेट त्याला घ्यायची होती मागच्या खास करून त्या बॉलवरती ती त्याने विकेट मिळवली। जो बॅट्समॅन सेट होता त्या वैभव मालीला त्यानं मैदानाचा बाहेरचा रस्ता दाखवलाय, हे देखील मात्र विशेष असणार आहेत। इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहेत, रन करायचे अजूनही 8 बॉलमध्ये 30। फटका मात्र क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय, बिटवीन द गॅप चेंडू मात्र निघून जातो। क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात, बॉलला अडवत आहेत। चांगली फिल्डिंग मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। 7 बॉलचा खेळ मैदानावरती शेष राहिला आहे आणि 7 बॉलमध्ये 29 धावा हे मॅचचं समीकरण आहे। प्रेशर बढ़ता हुआ बल्लेबाजी के ऊपर सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में ध्रुव शर्मा द्वारा। उसको 54 विकेट के नुकसान पर अब के 11 नाला सुपर थोड़ा सा बैकफुट पर जाते हुए यहाँ एक बड़ा स्ट्रोक चाहिए कम बैक करने के लिए। ऑन साइड पर खेल दिया, बॉर्डिनर पर खिलाड़ी। देखिए वो खिलाड़ी जो है ना बहुत बिजी रहे हैं और इस ओवर में शर्मा जबरदस्त गेंदबाजी करते, ब्रॉकल में गेंदबाजी, ऑन द टोज गेंदबाजी रही है। 55 विकेट के नुकसान पर अब जाकर आपके पास 6 गेंदें 28 रनों की जरूरत है। सावली क्रिएशन पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। समय ज्यादा नहीं लेना है, सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे, वक्त हमारे पास बहुत कम है। विजय मामा चषक 2025 का 5वां दिन, शाम का सत्र। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट धनंजय, जोपर्यंत गोलंदाज त्या ठिकाणी येतोय, आज दिवसभरात तुम्ही चांगली कामगिरी केलीत
तर जबरदस्त रनरअप असलेली ट्रॉफी म्हणजे एखाद्या स्पर्धेमध्ये रनर आणि विनर अशी ट्रॉफी असते. रनरअपची ट्रॉफी इथे मिळेल. एक आकर्षक ट्रॉफी, सिल्वर ट्रॉफी तुम्हाला घेऊन जायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द डेचा पुरस्कार सायकल आहे. फार कमी ठिकाणी या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी देखील मॅन ऑफ द सिरीज करता दुचाकी आहे. लकी ड्रॉ ठेवण्यात आलेले आहे. तिथे 100पेक्षा जास्त पारितोषिक दिली जाणार आहेत. रिअल किचनच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी ब्रँडेड वस्तू आलेल्या आहेत. इस ओवर की अगली गेंद आसमान की तरफ, गेंद बहुत ऊपर खड़ी हो चुकी है. गेंद के नीचे गेंदबाज विकेट और अब विकेट गिरने का सिलसिला जारी है. K11 नाना सुपर के उम्मीद लगता 5वां झटका. जय मामाचा ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. थँक्यू. पहिलं सिलेक्शन रिप्लेमध्ये यश यांना मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागलंय. तिथून विकेट आल्यात. आता समीकरण मैदानावरती आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी आहेत. 5 बॉलमध्ये 28 धावा. मनोज पाटील मण्या सफाळे विठ्ठलवाडी गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आहेत. त्यांना पहिल्या बॉलवरती मात्र विकेट मिळवून दिलेत आणि आता समीकरण आहेत 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 28 धावा. TW से गॉगर टीम में मनोज खेलते हैं हमेशा और इस वक्त अगर देखें तो वैसे मैंने देखा तो माली साहब खेलने के लिए सुबह आए थे पालघर टीम में, लेकिन वहाँ इनको मौका नहीं मिला. आज जब इनको मौका मिला तो बहुत ही बढ़िया बल्लेबाजी इनकी रही है. रची स्पोर्ट की टीम के कप्तान तैयार है टॉस के लिए. जयेश पाटिल तो बिल्कुल तैयार है. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार और ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. लेग ब्रेक गेंद थी. मनोज ने गेंद के ऊपर उंगलियां फेरते हुए बहुत बढ़िया गेंदबाजी की है. अनुभव इनके पास. सफाले के धुरंधर का खिलाड़ी मैदान के अंदर 4 गेंदें 28. तो इस मुकाबले में ईगल बॉयज मुंबईचा सम्राट टीमने शिकंजा कस लिया है. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. त्यांनी मागच्या काही षटकामध्ये जर पाहिलं तर जो कमबॅक आहे ना तो कमबॅक खास करून गोलंदाजी करणारा टीम ईगल बॉयज मुंबईचा सम्राट NB या संघानं करून दाखवलाय. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर आता विकेट किपर मिस करतात. बॉलला पाठीमागे बॉल चाललाय. पंच बाईचं इशारा घोषित करतायत आणि बाईच्या स्वरूपात आलेला हा दर्जेदार चौकार. धनंजय अगर यही गेंद वाइट बॉल होता तो कहानी इंटरेस्टिंग बन जाती, लेकिन ये गेंद स्टंप मिड स्टंप से पीछे चली गई है. पूरे दिन में 5 दिनों की अंपायरिंग भी बहुत बढ़िया रही है. स्कोर 59 5 विकेट के नुकसान पर. 59 धावा 5 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतं. जसं आपण चर्चा केली की कदापि हा वाईड असतं तर तिथे एक्स्ट्रा 5 वाढवू शकला असता. याही गोष्टीवरती चर्चा होऊ शकली असती. 3 बॉलमध्ये आता 24. फटकावेमध्ये खेळलाय. झेलची संधी. विकेट किपर अक्षय कासार बॉलवरती येतोय. अक्षयने घेतलाय कॅच. मिळाली विकेट मनोज पाटीलला. फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. सारा भरलाई रे सामना जिओ रंगलाई रे. सामना आज यो रंगलाय रे. सामना आज यो रंगलाय रे. आमचे विजय मामाचे चषकाला डिमांड भारी आला. शुक्रिया जयेश. प्लीज आइए जयेश. जयेश पाटिल आपको आना है टॉस बॉक्स में, क्योंकि अब समय तो बिल्कुल हमारे पास बहुत कम है. 5वां ओव्हर 2 गेंदों का खेलना बाकी. 59 विकेट के नुकसान पर. तिसऱ्या बाजूला इथे जिंकलेल्या संघाचा कॅप्टन लगेच आमच्या टॉस बॉक्समध्ये येईल. आता टीम आम्हाला माहिती आहे, परंतु अजून 2 चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळे निश्चितच त्याची घोषणा अधिकृतरित्या करणार नाही आहोत. मॅच समाप्त झाल्यानंतर अधिकृतरित्या घोषणा होणार आहे. 59 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलमध्ये आता 24 धावेची गरज आहे. मनोज पाटील मणे यांना पण मैदानावरती पाहतात. शेवटचे 2 बॉल तो फेकण्यासाठी सध्या तयार आहेत. चांगला बॉल टाकलाय. शेवटचा बॉल आता मैदानावरती असेल का, परंतु बॉल निघून गेलाय. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे बाईच्या माध्यमातून आलेला आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौकारानं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 63 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल बाकी आहेत आणि शेवटच्या बॉलवरती आता ही मॅच जिंकण्यासाठी जवळपास 20 धावा यामध्ये समीकरण असणार आहेत. 2 बाईच्या माध्यमातून आपण चौकार पाहिलेत जे पाठीमागे आपल्याला जात असताना पाहायला मिळाले होते. शेवटचा बॉल आता मैदानावरती बाकी असेल. पुन्हा एकदा मात्र आपण चित्र पाहिलं तर आता त्या ठिकाणी बॉलला आपण पाहिलं तर अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निघून गेलाय. बाईच्या माध्यमातून आणखीन आलेला एक दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. हा मॅच इथे संपला आणि मॅचला जिंकलंय टीम ईगल बॉयज मुंबईचा सम्राट अर्थातच NB या संघानं हा मॅच आपल्या नावे केलेला आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन असणार आहेत. मी विनंती करेन बंटी आपण कॅप्टनला लवकरात लवकर पाठवून द्यायचं आहेत आमच्या टॉस कबावच्या दिशेने जिथे प्रशांत सर जॉईन असणार आहेत. परंतु त्यापूर्वी या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. K11 नानासोपारा आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल, त्यामुळे आपण देखील या ठिकाणी यायचं. आशिष कनोजिया
आपले कॅप्टन आपण लगेच पाठवा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. सुजित चव्हाण यांना विनंती आहे, आपल्या शुभस्ते टॉस केलं जाईल. सुजितजी चव्हाण आपण घ्यायचं आहे, आपल्या शुभस्ते टॉस केलं जाईल. तर भिवंडीचे सर्व सुपरस्टार या ठिकाणी सज्ज असतील. तर दुसऱ्या बाजूला ईगल बॉईज, मुंबई सम्राट, मुंबई आणि पालघर अशी टीम आहे. 47 धावा ज्या काढून त्याच्या बॅटमधून आला तो अक्षय कासार आहे या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. पहिल्यांदा विनंती करतोय विशेष करून या स्पर्धेमध्ये नचिस्फोट बिरार आणि दुसऱ्या बाजूला ईगल बॉईज मुंबईचा सम्राट. 4 षटकांचा सामना असणार आहे आशिष, 4 षटकांचा सामना. चला 4 षटकांचा सामना आहे. निर्णय तुम्हाला अगोदरच घ्यायचा आहे, इथंच घ्यायचा आहे, वेळ आपल्याकडे नाही आहे. 4 षटकांचा सामना.